मला वाटतं सगळे कलाकार आहेत आणि कलाकारांना आपल्यालाच विचारतात की बाकीचे पण लोक आहेत. आणि आदरणीय सीमाताई पाटलांचा एवढा मोठा सत्कार मला इथपर्यंत येईपर्यंत काही संबंध नव्हतं. कुठला असेल काहीतरी सत्कार वगैरे असतात वगैरे, पण स्पेशली सीमाताईंचा सत्कार या पुण्याच्या भूमीवर आणि त्यातही देहूरोड जिथे बाबासाहेबांनी पहिली बुद्धांची मूर्ती आणली स्वतः आणि ती त्या ठिकाणी सीमाताईंचा एवढा मोठा सत्कार आणि आदरणीय आमचे दयादादांनी जेव्हा सांगितलं की हे महात्मा फुलेंचं मस्तक आहे तर तेव्हा थोडंसं सगळं विचारच भारावून गेले सगळं. खरंच की इतकं मोठं असू शकतं का, त्याचं कारण तसंच आहे. कारण मी कोणी फार मोठा कलाकार नाही आहे तर सांगितलं तुम्ही जवळजवळ 40-45 वर्ष ऑर्केस्ट्राचं जर दुनियेतच राहत होतो आणि लगेच कुजबूज आमची सुरू झाली. एक्सेल दादांनी मला लगेच सांगितलं की मी किशोर कुमारची गाणी गायचं परत आहे. मग म्हटलं रे म्हणजे आम्ही त्याच जागेत घ्यावं आयुष्यभर तेच करत आलो. परंतु वडील माझे कवी एम नागेश कवठेकर ते पद्मधनाचे कार्यक्रम करायचे ते स्वतः कमी होते चांगले. त्यांनी अनेक वेळा मला बाबासाहेब सांगण्याचा प्रयत्न केला पण त्या बदलते सितारे असतील किंवा काय असेल मुसाफिर त्या गाण्यांच्या ह्याच्यातून एवढा वाहून गेलो होतो की बाबासाहेबांचं मला काही समजलंच नाही. परंतु बाबासाहेबांचंच रक्त ते उसळू लागलं आतमध्ये आणि मग एक 10 ते जास्त काळ गेला नाहीये म्हणून म्हटलं की मी खूप लहान आहे अजूनही. या प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आज सगळे दिग्गज आहात मग ते वयाने लहान असले तरी होते. आता मी गायकवाडाचं गाणं ऐकलं का सरांचं गाणं ऐकलं तर बाप गाणं घेते बरं का तुमचं मी आता घेऊन जाणार आहे मी तुमच्यावर ते गाणं घेऊन चालू आहे. ते गाणं रेकॉर्ड करणार आहे रेकॉर्ड आणि स्वतःच्या खर्चाने स्टुडिओला रेकॉर्ड करणार. मी चोर आहे असंच आहे. मला आवडलं की लगेच घेऊन चाललो आणि ते सांगून घेऊन जातो. ही चोरी मी सीमाताईंची पण केली. सीमाताईंची जेव्हा माझा परिचय झाला आणि एका नाटकाच्या माध्यमातून बाबूराव मस्तानी नाटक पाहायला गेलो होतं. त्यांनीच बोलवलं होतं. नवीन नवीन ओळख झाली होती. नाटक पाहताना मला बऱ्याच काही गोष्टी दिसल्या की या बाई ते लावणी पण करतायत. एका नृत्याच्या ह्याच्यामध्ये कथक नृत्य भरतनाट्य सगळं डायलॉग डिलिव्हरी पण तशीच अभिनय तसाच आहे. मग जेव्हा ते खोळी बसलं जसं मला आता त्यांच्या गाण्याने खोळी बसवलं त्यामध्ये खोळी बसलं की यांना घेऊन मी काहीतरी करू शकतो. बरंच काही डोक्यामध्ये होतं आणि मग ते उतरवलं ते वी द पीपल हे आदरणीय गवई सरांच्या करून आम्हाला हे नाव मिळालं. कार्यक्रमाला संपूर्ण ढाचा उभा केला. तर कार्यक्रम पण असा होता की मी कार्यक्रम करत होतो. हिंदी ऑर्केस्ट्रा करायचो, मराठी लावण्या केल्या, दादा पंचमीवर कार्यक्रम केला. दादा पंचमीवर कार्यक्रम करताना आमचे आत्ताच 9 तारखेला त्यांचं निधन झालं. माझे मामा राहुल खरात यांना दादा पंचमी हुबेहूब उभा केला होता आणि तो स्क्रिप्ट रायटिंग तुमच्या बिबेवाडीमध्ये राहणारे तेही वारले सदानंद चांदेकर त्यांच्यावर ते दादा पंचमीचं बनवून घेतलं होतं. मला असं वेगवेगळं करण्याची खूप हे आहे म्हणजे म्हणतात ना खास आहे एक प्रकारची वेगवेगळं काहीतरी करा वेगळं काहीतरी करा. आणि मग ते जेव्हा सीमाताई आमची ओळख झाली तो मात्र मला बाबासाहेब आणि गौतम बुद्ध समजू लागले. त्याच्यानंतर महात्मा फुले समजले आणि मध्येच एक लगेच खोडकर खांडेकरांनी आम्हाला फोन केला. खांडेकरांचा परिचय झाला आणि खांडेकरांमुळे मी शाहू महाराज समजलो. राहुल दादा खांडेकर यांच्यामुळे त्यांनी मला एक गाणं पाठवलं की ते गाणं मला रेकॉर्ड करायचं आहे शूट करायचं आहे त्याला चाल लावायला का काय ती चाल त्यांनी एवढी आवडली ते म्हणजे मला रात्री मला शूट करून पण पाठवा. मग तो एका रात्री स्टुडिओला आमच्या गोलकीवरला 12 वाजता घेऊन गेलो. सकाळी 5:30-6 वाजेपर्यंत रेकॉर्डिंग स्टुडिओचं शूटिंग करून त्यांना पाठवलं आणि त्यानंतर लगेच शाहू महाराज इतके डोक्यात गेले माझ्या की यांच्यामुळे चंद्रकांत फडतरे म्हणून आहेत आदरणीय आमच्या साताऱ्याचे
त्यांची ओळख झाली. त्यांनी 10,000 रुपये त्या गाण्याला बक्षीस दिलं. ते यांच्याकडे जमा होतं. ओळख नाही, पाळख नाही, काय नाही. 10,000 रुपये त्यांनी बक्षीस दिलं. मग ते भारावून गेलं. तर 10,000 भारावलं नाही, पण कोण आहे शाहू महाराज. मग शोध घेत गेलो आणि मग मी एक छोटी फिल्म तयार केली शाहू महाराजांवर. ती आहे यूट्यूबला. की मग शाहू महाराजांनी काय केलं, मग तर मी एक फिल्म तयार केली. त्या शाहू महाराजांची लक्ष्मी पण शाहू महाराजांची सीमाताई पाटीललाच बनवलं. आणि सातारच्या त्या एका घाटावर जाऊन तो शूट केला. तो यूट्यूबला आहे, तुम्ही पहा. याच्यामध्ये अजून एक ओळख झाली. महान दिग्गज इथे बसलेले आहेत आमचे सुबच्चन राम. यांनी आमचा कार्यक्रम पाहिला. आदरणीय ऑफिस रामटेके सर, अरविंद रामटेके सर, मैं साहब नहीं हूँ, मैं आपका सेवक हूँ, असं त्यांच्या पाठीमागे लिहिलेलं आहे ऑफिसमध्ये. मी ते बघून असं काय माणूस आहे, कमिशनर लेवलचा माणूस म्हणतो मैं साहब नहीं हूँ, मैं सेवक हूँ. इथे माझ्यातला जो ऑर्केस्ट्राचा कलाकार होता तो उतरत गेला आणि चळवळीचा कलाकार जागृत होत गेला. आणि मग ते त्यांच्या माध्यमातून सुबच्चनराव आम्हाला भेटले. सुबच्चनराव नेमकेच मुंबईवरून त्यांचं ट्रान्सपोर्ट कुठेतरी बाहेर होणार होतं. मग त्यांचा तो तिथून जाण्याचा कार्यक्रम मला दिला करायला त्यांनी, रामटेके सरांनी. त्या सरांनी जो आमचा कार्यक्रम पाहिला सुबच्चनराव, त्यांनी आम्हाला लगेच म्हटलं की इनको लखनऊ लेके जाएंगे हम. आणि पहिल्यांदा लखनौमध्ये हिंदीमध्ये कार्यक्रम करण्याची संधी आदरणीय सुबच्चनराव आम्हाला यांनी दिली. आणि तेही कोण, तिथेही सांगतो ती पण गंमत होती. तिथे एक अशी महिला होती 30-35 वर्षाची, अशी संपूर्ण भगवा ड्रेस असा घातलेला. आणि ती तिथल्या काहीतरी म्हणे खासदार होत्या त्या. ठीक आहे, खासदार असू शकतात, पण त्यांचं नाव सावित्रीबाई फुले. तुम्ही जसं झालं ना तसंच मलाही झालं. सावित्रीबाई फुले तर आम्ही पुस्तकात वाचल्या होत्या, पण त्यांचं नाव सावित्रीबाई फुले. हे सुबच्चनरावांचंच आमचं योगदान आहे की आम्हाला त्यांना भेट झाली. त्या इतक्या इम्प्रेस झाल्या आमच्यावर की त्यांनी पुन्हा आम्हाला लखनौमध्ये दुसऱ्यांदा बोलवलं आम्हाला. आदरणीय सावित्रीबाई फुले होत्या, सुबच्चनराव होते आणि योगीराज मला वाटतं होतं आदित्य, हां लखनौमध्ये आम्ही असे 2 कार्यक्रम केले. आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमरावजी यशवंतरावजी आंबेडकर यांच्या तर आमच्या काळातल्या तर ताईत आहे, त्यांच्या हृदयात आम्ही इतकं स्थान मिळवलं की सीमाताईंचा जेव्हा शेवटचा रमाई तुम्ही नाही पाहिली, कधीतरी मी गायकवाड सरांना, टेक्सास गायकवाड दादांना मी विनंती करेन की या जयंतीच्या पिरियडमध्ये आमचा वी द पीपलचा कार्यक्रम तुम्ही आयोजित करावा. आमच्या कलाकारांचा आम्ही पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या ह्या बुद्धविहाराच्या ह्या बुद्धाला, ज्या बुद्धाला बाबासाहेबांनी इथे आणून बसवलेलं आहे, त्यांच्या साक्षीने सांगतो, त्यांच्या शपथेने सांगतो की आमचा कार्यक्रम हा धंदेवाईक कार्यक्रम नाही. आम्ही धंदा करत नाही. आम्ही सामाजिक चळवळीच्या कार्यक्रमात करतो. आमचा समाज किती देऊ शकतो आम्हाला. आणि आम्ही आजच आमचा कलाकारांची मीटिंग आम्ही केली. त्या कलाकारांना आम्ही हेच सांगतो की आम्ही बाजारातले निर्माते नाहोत, आम्ही निर्माता कोणी नाही आहे, आम्ही चळवळीचं काम करतो. त्यामुळे तुम्हाला समाज जो काय बजेट आम्हाला देईल त्या बजेटमध्ये तुम्हाला आम्ही, आता आमच्यासोबत 25 कलाकार असतात. काही लोक म्हणतात एवढा मोठा ताफा कशाला हवा, परंतु त्याचा उद्देशही असा आहे की त्या 25 कलाकारांच्या घरी आमच्या निमित्ताने कमीत कमी भाजी पोळीचा खर्च तरी जावा. 6-7 लोकांचं काम करायचं घेऊन आणि मग बाकीचे पैसे खिशात टाकायचं असं नाही आहे. आमच्या कलाकारांना आम्ही 14 एप्रिलला सर हम बोनस भी देते हैं और वो भी 14 एप्रिल को देते हैं. ज्या बाबासाहेबांनी बोनस सुरुवात केली, बोनस ही संकल्पना बाबासाहेबांची, ती संकल्पना कलाकार कधीच राबवत नाहीत. इथे बरेच कलाकार आहेत, त्यांच्या साक्षीने सांगतो. कलाकारांचं फक्त कसं असतं की हां आम्ही बोनस देतो सर, आम्ही बोनस देतो, कारण आम्ही त्या विचाराने जायचा विचार करतो. आम्ही सीमाताई आणि आम्ही तर डायरेक्ट स्टेजवर सांगतो की आमचे पानसरे झाले किंवा दाभोळकर झाले तरी चालतील, पण आम्ही सत्यच सांगणार आणि ते सत्य सांगण्याचंच काम आम्ही करत असतो. आणि विविध पीपलचा कार्यक्रम एकदा आयोजित करा. तुम्हाला रमाई आम्ही कशा पद्धतीने सादर करतो, अर्थात
त्या पद्धतीचं आहे. रमाई सीमाताईंचं ते नाटक बघून मी रमाई त्यांना सांगितली होती करायला, आणि त्या अर्धा तासाचं एक संगीतमय नाटक आहे. काही गाणं आहे आणि त्याच्यामध्ये नाट्यप्रसंग आहेत. तर ते आम्ही सादर करतो. 3दा आदरणीय भीमराव यशवंतरावजी आंबेडकर 3 वेळा समोर बसून ढसाढसा रडले. याचे साक्षीदार आदरणीय आमचे त्रिभुवन गुरुजी आहेत. त्रिभुवन गुरुजींच्याच बाजूला बसले होते आणि त्या सीमाताई एवढ्या ताकदीने उभं करतात की खऱ्या मी प्रकाशात येण्याचं खरं. आता सीमाताई सांगतात की जॉलीदादांमुळे, पण मी सांगतो बरं झालं मीच पहिला उभं राहिलो. ते खऱ्या अर्थाने तुमच्यापर्यंत मी जो आलो याचं सगळं श्रेय जातं ते सीमाताई पाटील यांना जातं. आणि हे सत्य बोलायला कशाला हवं, मी भले किती सिनियर आहे काय आहे, मी काय केलं त्याचं नाही, पण आज मी तुमच्यासमोर दिसतो आहे, मी तुमच्यासमोर बोलतो आहे. ही संधी देखील मला बोलता येत होते. मी गाणी अनेक बोललेली आहेत, पण बोलणं माझ्याकडे नव्हतंच कधी, पण मी बोलू लागलो. ते निव्वळ केवळ सीमाताई पाटलांमुळे. सीमाताई पाटलांचा मगाशी एक प्रसंग सांगितला. खरोखर त्या आईवडिलांनी मला ज्यावेळेस सांगितली ही कथा, म्हटलं का नाही करावं ते, आणि ते केलं. आम्ही ट्रेनमध्ये अजून मिळून बसवलं त्यांना, आणि मग मी फोटो दाखवले, व्हिडिओ पण दाखवला टेक्सास सरांना. तर ते इतकं भयंकर झालं की ट्रेनची सगळी लोकं उतरलीत खाली. ट्रेन जवळजवळ अर्धा तास 27 मिनिटं गाडी उभी आहे, कोणी दखल घेतली नाही त्या ट्रेनची. सगळे पॅसेंजर खाली, तो ड्रायव्हर खाली, स्टेशन मास्तर बाहेर, आणि फुल गर्दी असतं त्या प्लॅटफॉर्मला. तिथे ती बैलगाडी एका मारवाड्याने दिली होती. एका मारवाड्याची बैलगाडी होती. जेव्हा बाबासाहेब त्यावेळेला ती छोटी ट्रेन होती, मोठी ट्रेन नव्हती. बार्शीवरून मला वाटतं कुर्डीवाडीवरून तिकडे जायची, तिकडे त्या बाजूला. तर त्या ट्रेनमधून बाबासाहेब उतरले होते. ती 10ची वेळ होती ती. आता त्या स्टेशनपासून त्या गावापर्यंत जायला एक बैलगाडी आहे, ती मारवाड्याने दिलेली. त्या बैलगाडीची हे लोक दरवर्षी रॅली काढतात, एवढं त्यांनी मला सांगितलं होतं. परंतु जेव्हा आम्ही तो प्रयोग केला तर त्याच्या दुसऱ्या दिवसाचा पेपर संपूर्ण त्या जिल्ह्यामधल्या सगळ्या पेपरमध्ये 72 वर्षानंतर बाबासाहेबांचा अनुभूती घेतली. असं मोठ्या हेडिंगमध्ये फोटो हे ते. माझ्या तर पायाखाली मी म्हटलं असं काय मी केलं की एवढं काय झालं, तर पण ते झालं. तेव्हा मला बाबासाहेबांची लेकरं समजली, बाबासाहेबांच्या लोकांचे फॉलोअर्स, तुम्ही जे अनुयायी आहात ते काय, तेव्हा मला समजलं की हे काय आहे. आत्ता पण मला आता झालेलं आहे, आत्ता पण की सीमाताई ज्या बुद्ध करतात, मला वाटलं बुद्धांचं पण ओपन करूया. आणि कधी बुद्धाचं करायला आलं वेळ तर कुशीनगरमधून आम्हाला एक कार्यक्रमाची ऑफर आली. बुद्धिस्ट फेस्टिवल चालतं तिथे कुशीनगरला, आणि नेमकं बुद्धांच्या त्या याच्या बाजूलाच तो स्टेज. या देशाचे प्रधानमंत्री मोदी आणि तिथले ते मंत्री या लोक ते फेस्टिवल भरवतात. 8 दिवसाचा काहीतरी फेस्टिवल आहे. आणि आम्हाला मुकेश मेश्राम सरांनी मला फ़ोन केला होता की आपको आना है, आने जाने का खर्चा हम देंगे और करेंगे. तर आम्ही तसंच ना, डोक्यात कलाकारांची हवा असते कशी असते. तर ती गंमत म्हणून सांगतो, तुम्हाला हसवतो कारण तुम्ही सगळे सिरियस ऐकताय, हसवायलाही मला आवडेल. तिकीट बघितलं, एसीचं तिकीट, ह्या आपण तर एसीने जाणार सगळे 25 लोक. का आनंद होता तो वेगळा. निघण्याच्या दिवशी उठलो 8-8:30ला उठलो. दुपारची 4ची गाडी आहे. सरांना सांगितलं की 2 वाजता बरोबर बॉम्बे सेंट्रल स्टेशनला पोचा. उठलो मी 8-8:30 वाजता, आंघोळी वगैरे करून तिकीट पुन्हा एकदा बघितलं की एसीचं तिकीट. आनंद आहे. बघतो गाडी सकाळची 6ची होती. गेली गाडी. आता काय मूर्खपणा असा होता माझा की 6 तिथे 6 होतं आणि बाजूला कशी ते टाईपची लाईन पडली होती, त्याचे 16 पकडत होतं मी. 16 म्हणजे 4. पण ते AM PM बघायला पाहिजे ना. मी 16 बघून खुश की एसीचं आहे. गेली गाडी. आता काय करायचं. गाडी गेल्याबरोबर माझ्या जो तोंडात एखादा माणूस जातो तसा ओरडलो मी. घरातले सगळे धावत आले. काय झालं. अरे म्हटलं गाडी गेली, आता मी कसा पोचणार. मग मुलींनी फ्लाईटच्या तिकीट, पण फ्लाईटच्या तिकीटाची आपली कॅपॅसिटीच नाही जाणार. बरं एकदा त्याला कोणी तिकीट दिलेलं आहे, आपण करूच शकत नाही काय. मग आम्ही त्यावेळेला कोरोनाचे दिवस होते मला वाटतं. आम्ही पनवेलला मी बघितलं शेड्यूल, तर 4ची गाडी होती तिथे जाणारी कुशीनगरपर्यंत, लखनौपर्यंत. त्या लखनौच्या जनरलमधून आम्ही प्रवास केला 2 दिवस. त्या खालच्यावर वरच्या बेंचवर त्या कसे गेलो तर आम्ही गेलो.
पण तिथे जाताना मात्र ते बुद्धांकडे झालो आपण, ते बुद्धाची जागा आहे, मग काय करूया, बुद्ध उभा करू आपण, बुद्धांचं काहीतरी करूया. मग ते बुद्ध कोण करणार, तसा पाहिजे सुंदर असा चेहरा, मवाळ चेहरा, जसा बुद्धांचा फोटो दिसतो असं के मस्त करोनावर. सर बघता बघता मला सीमाताई दिसल्या समोर, माझ्यासमोर बाजूला बसल्या होत्या. सीमाताई तुम्ही बुद्ध, नाही मी नाही. तर म्हटलं नाही तुम्हाला करायचं आहे बुद्ध, नाही म्हणायचं नाही. आता ते बुद्धांचा चिवर घातल्यानंतर तेही सांगतो, काय महत्त्वाचं डेअरिंग आहे त्या म्हटलं की नाही मी ते चिवर घातल्यानंतर हे माझं सगळं उघडं राहील ना, हे शरीर हे दिसेल सगळं. तर म्हटलं मी सांगतो तुम्हाला, बघा मला माहिती नाही तरी पण मी त्यांना आत्मविश्वास दिला होता, सर मी सांगतो तुम्हाला, तुम्ही त्या बुद्धाच्या ह्याच्यात उभे राहा, तुमचं हा जे उघडं काही दिसत असेल ना त्याकडे कोणी पाहणारच नाही, तुम्हाला बुद्ध म्हणून पाहतील, तुम्हाला बुद्ध म्हणूनच पाहतील, त्यामुळे लाजण्याची इथं काही गरजच नाही आहे. आणि तसंच झालं, तो बुद्ध आजपर्यंत सीमाताईच करतात. अशा ह्या सगळ्या बांधण्या करत कार्यक्रम आम्ही करत असतो. मग डोंबाऱ्याचं गाणं काय करतो काय तुम्ही एकदा आम्हाला पुन्हा तुमच्या सगळ्यांना विनंती करतो, माझं लांबवणार नाही भाषण मी, कारण तो महत्त्वाचा कार्यक्रम बाकी आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की ही संधी जशी तुम्ही आम्हाला दिली तशी एक संधी कार्यक्रम करण्याची द्या. वी द पीपल हा कार्यक्रम तुम्ही पहा, अतिशय आगळा वेगळा, म्हणजे 3 तास तुम्ही पापणी लावणार नाही, हे आत्मविश्वासाने सांगतो. आम्ही बक्षिसं स्वीकारत नाही, कार्यक्रमाचे बक्षीस आम्ही घेत नाही, वन्स मोर नाही. आमच्या कार्यक्रमामध्ये चालणारी गाणी जी बाहेर चालतात, तुझ्या रक्तामधला बिबराव, राजा राणी वगैरे असलं काहीही नाही. आम्ही जसं आता मी आमचं गाणं म्हटलं मी गाऊन जाणार, याच गाण्याला आम्ही स्टेजवर सादर करणार. आम्हाला असं नवीन लागतं आणि आम्ही तेच करत असतो. मी स्वतःही गाणी लिहितो, मी लिहितो पण गाणी. सीमाताईंना मी विनंती करेन की उभे राहिल्यानंतर ज्या मुजरा जी जाईल ती सुरुवात फक्त ऐकवायची आहे, ते गाणं ऐकवा, मी लिहिलेलं गाणं आहे. तर आता जाता सांगतो की आता जे चालू आहे सध्या, राहुल दादा, एक छावा चित्रपट काय आला आणि अफजल खानाच्या कबरीपर्यंत लोक पोहोचले. 400 वर्ष त्यांना माहितीच नव्हतं. एक छावा एक चित्रपट येतो आणि एवढा दणका करतो की ते आता मोर्चे जाळपोळ वगैरे होते. मग हा प्रश्न निर्माण होतो मला, मी चित्रपट वेडा माणूस आहे. मग बँडिट क्वीन जेव्हा आला होता, तो फुलनदेवीचा होता. त्या फुलनदेवीने ज्या ठाकूरांना मारलं होतं तेव्हा का नाही असा उद्रेक झाला, हा प्रश्न आहे ना. एक छावा चित्रपट होता, ते मरून गेलेल्या कबरी तुम्ही उकरताय, पण तिथं अजून जिवंत माणसं आहेत, तिथं अजूनही अत्याचार होतोय. तिथे का नाही होतं असं, का नाही लोक उठत आहेत की नाही आता हे ठाकूर हे सगळे अत्याचार करणारे बंद करून टाका, त्यांना मारून टाका, असं का नाही म्हणत आहेत कोणी. तर हे सगळे प्रश्न आहेत. आता मी त्याच्यावर विचार करतो आणि ते सादरीकरण मी आता ह्या कार्यक्रमातून करणार आहे, वी द पीपलमधून. बरंच काय डोक्यात विषय चालू आहेत की हे करायला हवं आणि मग भले काय होईल ते होईल आमचं. पुन्हा एकदा सांगतो की आम्ही विनंती करतो आणि सीमाताई तुम्हाला खूप खूप माझ्या कुटुंबाकडून, या देहू रोडच्या संपूर्ण लोकांकडून, आयोजकांकडून, संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांकडून, नाही तर देशभरातून. आता सीमाताईंना दिल्लीमध्ये जागतिक लेवलचा रमाई पुरस्कार गेला 9 तारखेला 8 तारखेला मिळाला. तुम्हाला अशीच उत्तुंग भरारी तुम्हाला लाभो. आम्ही असो नसो पण तुम्ही हे काम करतच राहायचं आहे. आणि वी द पीपल हा कार्यक्रम आपल्यानंतरही चालूच राहायला हवा. सगळ्या सन्माननीय लोकांना मी जय भीम करतो. सुभाषचंद्र सगळे इथे बसलेले, तुम्ही सगळे सन्माननीय आहात. त्यांचं आल्यालाच मला मित्र आहेत म्हणून त्यांना समजलं मला की बापरे हे किती कामं करतात मोठे मोठे. प्रबुद्ध रंगभूमीचे हे सगळे अध्यक्ष आहेत, हे सगळे संस्थापक आहेत. इतकं मोठं तुमचं काम आहे की त्या कामापुढे मी खूप छोटा आहे. मला स्वतःला जाणीव या गोष्टीची की मी खूप लहान आहे अजून. तुमच्याकडून खूप काय मला शिकायचं आहे आणि शिकत राहणार. माझ्या वयाकडे जाऊ नका, मी विद्यार्थी आहे, विद्यार्थी म्हणून राहणार. एवढं बोलून मी धन्यवाद. जय भीम. खूप मस्त बोलला, मस्त. थँक्यू. धन्यवाद जोडे दादा.